जागा का ठेवायला लागले त्याचं काहीच कळलं ना आपल्याला. पण असं व्हायला लागलं की तिथं आले की मग हे आपली जी धापा समजा इकडे तिकडे जाणार बघितलं की मग त्याच्यात डिस्टर्ब व्हायला लागले सगळेच या गोष्टीमुळे. पण हे दोन लोक 100% जबाबदार आहेत. 100%. त्यांनी जर आपल्याला सांगितलं नसतं ना की 20 मिनिटात येईल 10 मिनिटात येईल तर आपण शोधलं असतं. त्यांच्यावर आपण आरोपी सोबत कनेक्टिव्हिटी होती यांची. ते आरोपीला बोलत होते आणि आरोपीने सांगितल्यावर त्यांनी विश्वास नव्हता ठेवायला पाहिजे. ज्या टावर खाली आहेत चिंचोलीच्या, ह्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं गावकऱ्यांना की हे चिंचोलीच्या टावर खाली आहेत. तिकडून 3 गाव भावकीचे होते, वरबगाव, चिंचोली, तर 500 पोरग पळत होतं संपूर्ण. त्यांनी थांबवल्यामुळं आपला माणूस गेला. सगळ्यात मेन ह्यांचा पार्ट आहे ह्याच्यामध्ये. हे दोन लोक एवढे गुन्हेगार अन्न असताना ह्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि आता जे वैभव पाटील आहेत ना प्रामाणिकपणे आम्हाला काम करतात, तर त्यांच्यावर पुढारी म्हणजे भाजपचे पुढारी त्यांच्यावर दबाव आणून त्यांची तो माणूस प्रामाणिकपणे आम्हाला काम करतो. त्यांचं काम चालू आहे. म्हणजे आपल्याला बी त्यांना असं नाही की समजा आपली बाजू घेऊन नाही अगर दुसऱ्याची बाजू घेऊन नाही, जी ऍक्च्युअल आहे त्याच संदर्भात त्यांचं काम चालू आहे. तरी पण ती त्यांना त्याच्या अडचणी व्हायला लागल्या म्हणून त्यांच्या तक्रारी चालू आहे. तशीच काढले पोलिसांमध्ये त्यांच्यामध्ये त्यांना हटकून प्रेशराईज करायचं एसपी कडून. आणि मुळात काय झालं यांना एसपी बदलले. खालचं जाळं जे आहे ना ते जाळं चुकीचं आहे. सगळं जायचे अजिबात सगळं जायचे ते प्रामाणिक आहेत पण खालचे प्रामाणिक नाहीत. खालची रिपोर्टिंग ही चुकीची जाते. आम्हाला त्या दिवशी आरोपी वाशीला जे होते केस पोलिशन म्हणून वाशी पोलिशन मधल्या भोले नावाच्या पेसायला फोन आहे केस पोलिशन म्हणून आरोपी रिलीज तिथून पळाले का त्याचं कारणच ते नावाच्या पीएसआय मागून गाडी हे मध्ये आणि ह्या दोन्ही पोलिसांना ते सापडत नाहीत. म्हणजे कुठंतरी निवळ लहान लेकरासारखं ठिकाणावर सोडली पळून जायसारखं. बरोबर सांगितलं गाडी कुठं थांबायची. या भागामध्ये एक कॉपी दे ना मला धना. ही तुम्हाला ठीक आहे आणि हे तर तुम्हाला वाच मी वाचलं नाही, तुझ्याकडे आलंय असं मला कळलं. हा हे काय स्कॅन केलं ना. हे सगळं त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये आलंय. ह्याच्यात काहीच चुकीचं नाही अजिबात. सगळं एकदम जसं कसं आहे जशाला तसं. ही सगळी सिस्टीम सगळी जी त्यांची असल्यामुळे ना म्हणजे ह्याच्यात बऱ्याचशा त्रुटी राहण्याची शक्यता वाटायला. जागोजागी तपासात अडथळे यायला लागले त्यांच्यामुळे. हेच पोलीस स्टेशनना एकही पुरावा द्यायची यांची इच्छा झाली नाही. जे पुरावे निघले ते सर्वसामान्य जनतेने जे ह्या चळवळीत आहेत न्यायाच्या भूमिकेत आहेत त्या लोकांनी दिलेत. बीड जिल्ह्यातला कुठलाच सीसीटीव्ही फुटेज किंवा कुठला पुरावा या पोलीस यंत्रणेने काढला नाही. एवढी सेन्सिटिव्ह केस असताना सगळ्यात दुर्दैव मोठं DYSP जी यंत्रणा इथली आहे यांनी तपास एकदा त्यांच्याकडे दिला. हात झटकिले रात्री 11:30 वाजता सांगितलं की CID कडे तपास दिला. पण ही जिम्मेदारी नसती त्यांची. सेन्सिटिव्ह केस मध्ये त्यांनी काहीतरी एखादं पाऊल टाकायला पाहिजे होतं.
न्यायालयीन कोठडी ना, आणि न्यायालयीन बंद म्हणजे न्यायालयीन कोठडी. त्याला SIT आणलं होतं उचलून अण्णा. वाशीच आहे ना, त्याला SIT ने उचलून आणलं. मग परत सोड. चौकशी करून सोडून दिलं. ह्यांनी आरोपी सोबत कॉन्टॅक्ट केलेत. हे काम एकच आहे. आरोपी कसे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजे समाजात, हे यांचं टार्गेट आहे. ह्यांचं हे केस मधल्या एक मंडळीचं त्यांना 100 कॉल कशाला येते 2-2, 3-3 दिवसात आरोपीचे सगळे. आरोपी हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चला चहा प्यायचा आहे म्हणून तास इकडे थांबते कर्तव्यावर असताना. हे याच्या आधी आपल्या घटनेच्या अगोदरचा इतिहास. चांगल्या माणसासोबत जाऊ द्या, पण आरोपी सोबत गेलेले भरपूर CCTV फुटेज आहेत. त्या कृष्णांदळे 307 मध्ये असताना त्यांच्याबरोबर राजेश पाटील हे सरस फिरतील. LCB चे लोक ऑफिसमध्ये लोक त्यांच्या बरोबर त्या कार्यालयात विष्णू चाटेच्या त्याचा CCTV आलेला आहे ना. म्हणजे आरोपी हा फक्त आपल्यासाठी, त्यांच्यासाठी मित्र येतो. टोल नाक्यावर रोज पोलीस असायचे तिथं पैसे वसुलीला ह्याला त्या दिवशी सांगितलं ह्यांनी सक्त यायचं नाही. त्यांची दहशत काय साधी नाही. अपहरण करण्यापासून फरार करण्यापर्यंत पोलीस सहभागी त्या दिवशी तृतीय पण तसा थांबून दिला त्यांनी. दररोज तृतीय पण तिथं दररोज असते, सकाळी 9 वाजल्यापर्यंत असते. त्या दिवशी ती तृतीय पण सण होती. राजेश पाटील आपल्या जयंती दिवशी तिथं ठाण्यात होता. हे आपण कंप्लेंट कोणाकडे लॉन्च केली? अप्पर महसूल पुणे. SP CID यांना पण पाठवले? नाही पाठवले अजून. यांना मीच देतो ना. ह्याच्यात म्हणलं अजून सगळं व्यवस्थित बघून चुकीचं काही गेलं नाही पाहिजे आपल्याकडून. पण हा ड्राफ्ट तर चुकीचा नाही ना. ड्राफ्ट चुकीचा नाही. हा संपूर्ण तसंच बरोबर आहे, एकदम खात्री. हा असं देतो मी. आणि हेच लिहून नाही दिलं. रमेश गोलेचे पहिले हे झालेले, त्याला SIT ने उचलला होता, हे उचललं होतं. मग हे नाही लिहून दिलं. ह्याच्यात लिहून दिलं ना, हे तुम्हाला लिहून देते. हा तर आलाच पाहिजे. समाजाला खोटं सांगण्यात आलं आपल्याला. आपण दुःखात होतो, जंगलातून पळाले. वाशीला कुठलं जंगल आहे हे एकदा त्यांना सांगा म्हणा पोलिसला. असं पाहुण्याची गरज तिथं आपल्याला. कशाचं जंगल आहे? पोलीस म्हणणार नाही जंगल आहे. कोपऱ्याला गाडी लावली, तिथून प्रसन्नबाबाच्या घरामागून उंदरे गद्देली खाली गेली आणि खाली 1-2 माणसं घर आहे तेवढंच आहे. आणि जंगल नाही, फिंगल नाही, काही नाही. जंगल कशाचं आहे वाशिला? ते तसं सांगतात ना, पोलीसची रिपोर्टिंग आहे, जंगलामधून पळाले. समोर गाडी गेली. वाशिला जंगल कोणतं आहे? त्यांनाच माहिती. तिथून निघालेले. त्याच्या माग PSI बी. गाडी सोडून तिथून पळायला. भेटी कशी झाली आरामचं PSI होता वाल्मिक कराडे. वाल्मिक कराड सोबत असेल म्हणजे कार्यालय पुढे हे जे विष्णू चाटेचं जे कार्यालय त्या ठिकाणी त्यावेळेस त्याच्यातलं हे. मग त्याच्यात कृष्ण आंधळे तो आरोपी, ह्याच्यातला पहिला 307 आरोपी, फरार आरोपी. त्याची जामीन सुद्धा नाही. तो जर असा वागतोय पोलिसांसोबत तर त्याला काय भीती असणार फरार आहे? उशीर केला आरोपी.
हा कोण आहे PS आता राजेश पाटील त्याच्या पाठीमागे राजेश पाटलाच्या पाठीमागे दिलीप गीते गेलेले सिव्हिल त्याच्या पाठीमागून पण गुप्त शाखेचा कर्मचारी ते. पत्रकारांना फोन आहे त्यांचे, आमचं नाव घेऊ नका, आमचं नाव त्याच्यात वगळलेलं आहे, घेऊ नका. हम्म. हा. सगळ्यात महत्वाचं हे चेन बदलावं लागते बातमीची. नाही, इतरचे बदलल्याशिवाय काहीच होणार नाही. ज्यात ते 100% पुन्हा चार्जशीट मध्ये त्रुटी राहणार आहे. चार्जशीट मध्ये जर मला हे व्यवस्थित ड्राफ्ट करून द्या. हा, देतो. हे याच्याशिवाय ह्याच्यात आलंय. ह्याच्यात आहे. त्याच्यात आलंय. हे सगळं याच्यात आलंय का? आलंय, त्याच्यात आहे सगळं. सगळं. त्याच्यात घेतले सगळं. त्याच्यात सगळे हो, मागण्यामध्ये. त्याच्यात आहे ते. रमेश गोलेज ना. हा. यांनी इकडं वळवून तिकडं वळवले होते का? पाठीमाग गाडी असल्यामुळं त्याच्या लक्षात आलं की ही पाठीमाग गाडी आहे. मग त्यांनी क्लिअर सांगितलं असं, ह्या आरोपीला त्या दिवशी खूप म्हणजे त्याचं साम्राज्य खूप होतं ना त्या दिवसापर्यंत, घटना घडेपर्यंत, घटना घडल्यानंतर त्यांनी सांगितलं असं की असं असं झालंय, एक सरपंच आहे व त्याचं जास्त काही होऊ नाही वेगळी गोष्ट, म्हणून हे असं करा. म्हणजे त्याला घरातला ठेवायचं नाही, समाजातला ठेवायचं नाही, कुटुंबातला ठेवायचं नाही. कोण आला असतं? तुम्ही आला असतात का? किंवा जनता आली असते का? न्याय देण्याच्या भूमिकेत हे म्हणले असते, अशा गोष्टी केल्यानंतर कोण आला असतं पुढं? जी गोष्ट करायचीच होती त्यांना. 100% करायची. त्यांचं ते रेग्युलरच आहे ते. आरोपी आपल्यासाठी आहे, पोलिसांकरता ते मित्र आहेत असं म्हणत धनंजय देशमुख यांनी हल्लाबोल केलेला आहे. इतकंच नाही तर आत्तापर्यंत काय नेमका तपास झाला, याचे पुरावे काय मिळाले, याविषयी मात्र आपल्याला ग्रामस्थांना अनभिज्ञ ठेवण्यात आलाय असाही आरोप देशमुखांनी केलेला आहे. सध्या धस आणि देशमुखांमध्ये संवाद होतोय. या सगळ्यावर लोकशाही मराठीची नजर कायम असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.